नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गणेश शिरसाट. मी बी अवॉर्ड लॉ क्लासेस पुणे येथे ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन्स आणि लॉशी रिलेटेड जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत त्याचे क्लासेस घेतो. 2012 पासून मी ते क्लासेस कंडक्ट करत आहे आणि आत्तापर्यंत जवळपास 500 पेक्षा जास्त विद्यार्थी 2012 पासून आपल्या क्लासचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन म्हणून रिकमेंड झालेले आहेत. आज मी आपल्यासोबत जे 2021 आणि 22चं MPSCने शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे, JMFCची जी एक्झाम आहे, ही JMFCची एक्झामची तयारी कशी करावी. आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी हे माहीत आहे की JMFC एक्झामची स्ट्रॅटर्जी काय आहे, त्यांचे स्ट्रक्चर काय आहे. आता हे जे एका वर्षामध्ये ज्या 2 परीक्षा आलेल्या आहेत, 2021 आणि 22ची जी कंबाईन ॲड आलेली आहे, तर त्याची शेड्यूल काय असावं, त्याची प्रिपरेशन काय करावी याच्याविषयी मी आज आपल्याशी चर्चा करण्याकरता इथे आलेलो आहे. तुम्हाला माहित आहे की आपलं JMFC जी प्रिलिम्स आहे किंवा JMFCचं जे स्ट्रक्चर आहे 3 टायर स्ट्रक्चर आहे. ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 3 टायर स्ट्रक्चरवर आपण जातो. प्रिलिम्स ही ऑब्जेक्टिव्ह असते 100 मार्क्सची, त्याच्यामध्ये सिलेबसला 12 सब्जेक्ट आहेत. मी सिलेबस स्ट्रक्चर किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया याविषयी काही जास्त सांगत नाही, कारण तुम्हाला ते डिटेलमध्ये सर्व माहिती आहे. फक्त 2021 आणि 22चे हे एक्झाम्स कशा प्रिपेअर करायच्या आणि याचं तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे याविषयी आपण थोडं जास्त फोकस करूयात, त्याच्यावर आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करूयात. मग प्रिलिम्सला आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहे, 12 सब्जेक्ट आहेत. मेन्स आपल्याला रिटन थेअरी आहे, 2 विषय असतात, 2 सब पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. 100 मार्क्सचे सिव्हिल पेपर, क्रिमिनल पेपर आणि आपला इंटरव्ह्यू आहे 50 मार्क्सचा. आता 2021 मध्ये कोविडमुळे JMFCची काही ॲड पब्लिश नोव्हेंबरपर्यंत झाली नव्हती आणि डिसेंबरमध्ये आता जे MPSC जे टेंटेटिव्ह शेड्यूल डिक्लेअर करतं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन्स की पुढच्या वर्षी कोणत्या कोणत्या स्पर्धा परीक्षा होणार आहेत, तर त्या टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये JMFCच्या 2 एक्झाम्स, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन जे आहेत त्याच्या 2 एक्झाम आलेल्या आहेत. 2021ची पण ॲड आहे आणि 2022ची, म्हणजे 2021ची जी एक्झाम होणार होती त्यांनी ते शेड्यूल पण डिक्लेअर केलं आहे. फक्त ती एक्झाम 2022 मध्येच होणार आहे आणि 2022ची पण जी ॲड आहे तीही एक्झाम 2022 मध्ये होणार आहे. तर याचे डेट्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. 2021चं शेड्यूल जे आहे, नोटिफिकेशन जे आहे, ते नोटिफिकेशन पण डिक्लेअर झालेलं आहे. 23 डिसेंबरला MPSCने 2021च्या JMFCचं शेड्यूल डिक्लेअर केलं आणि त्या शेड्यूलनुसार 12 मार्च 2022 रोजी प्रिलिम्सची एक्झाम आहे. जानेवारीपर्यंत, पर्टिक्युलरली आपल्याला 13 जानेवारीपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे. आता जर तुम्ही जानेवारीचा पहिला आठवडा धरला किंवा 1 जानेवारी जरी पकडला आणि 12 मार्च आपण पकडलं, तर ही पहिली प्रिलिम्स प्रिपेअर करण्याकरता तुमच्याकडे 72 दिवसाचा वेळ आहे. अप्रॉक्सिमेटली 72 डेजचा तुमच्याकडे काय आहे, पिरियड आहे. आणि हे 72 दिवस तुमच्या JMFC प्रिपरेशन करता खूप जास्त क्रुशियल आहेत. हे मी का म्हणतोय, हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि तुमचं पुढचं वर्षभराचं शेड्यूल जे आहे ते हे ह्या 72 दिवसावर खूप जास्त डिपेंड आहे. कारण 2021ची प्रिलिम्स त्याचं नोटिफिकेशन डिसेंबरमध्ये आलेलं आहे. आत्ता तुम्ही 2021च्या प्रिलिम्स करता आत्ता फॉर्म्स भरत आहात, तुम्ही फॉर्म्स फिलअप कराल. तुम्ही हे फॉर्म्स फिलअप केल्यानंतर तुम्ही पर्टिक्युलरली 12 मार्च रोजी 2021ची जी ॲड आहे, 63 व्हॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये, त्याची प्रिलिम द्याल. आणि ज्यावेळेस तुम्ही मार्च 2022 मध्ये एक्झाम देत असाल प्रिलिम्सची, ती एक्झाम 2021ची असेल. 2021चं जाहिरात आहे थोडक्यात ती. त्याच मार्च महिन्यामध्ये 2022ची
ज्युडिशरीचं नवीन नोटिफिकेशन येईल असं MPSCने आपल्या टेंटेटिव्ह शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आत्ता प्रिलियमचा फॉर्म भरून झाल्यानंतर 12 मार्चला प्रिलियमची एक्झाम दिल्यानंतर मार्चमध्ये एक नवीन जाहिरात येईल JMFCची 2022ची. त्याचा परत फॉर्म आपल्याला भरायचा आहे. आत्ताचा पण फॉर्म भरायचा आहे. आपण जर आत्ता इलिजिबल असेल तर आपण फ्रेशर म्हणून इलिजिबल आहात का प्रॅक्टिशनर म्हणून इलिजिबल आहात. आपण इलिजिबल असाल तर आपण आत्ताचा फॉर्म भरायचा आहे डिसेंबरमध्ये, जी 2021ची एक्झाम आहे आणि 12 मार्चला प्रिलिम्स होईल. मार्चमध्ये 2022च्या एक्झामचं नोटिफिकेशन येईल, फॉर्म भरण्याची डेट येईल. ती परीक्षा 7 ऑगस्ट रोजी आहे. 7 ऑगस्ट 2022 रोजी सेकंड प्रिलिम्स आहे 2022च्या नोटिफिकेशनची. तुम्हाला जर तारखात सांगायचं झालं तर पहिली प्रिलिम्स 12 मार्चला आहे. त्यानंतर जी 12 मार्चची प्रिलिम्स होती तिची मेन्स 2 जुलैला आहे. तिची मेन्स कधी आहे? 2 जुलैला. म्हणजे आजपासून तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करणार 12 मार्चपर्यंत. हे 2021चं शेड्यूल सांगतो मी. 2021चं नोटिफिकेशन एक्झाम 22 मध्ये होणार. 72 दिवस आहेत तुम्हाला. मग तुम्ही अतिशय सुंदरपणे ही प्रिपरेशन करा प्रिलिम्स. त्यानंतर मार्चमध्ये प्रिलियम दिल्यानंतर एक 2022च्या JMFCचं नवीन नोटिफिकेशन येणार आहे. ते प्रिलियमचा पुन्हा फॉर्म भरायचा आहे. म्हणजे यावर्षी 2दा फॉर्म भरायचे प्रिलियमचे. आत्ता एकदा डिसेंबरमध्ये आणि मार्चमध्ये दुसऱ्यांदा. आणि त्यानंतर 12 मार्चची प्रिलियम दिल्यानंतर नेक्स्ट प्रिलियमचा फॉर्म भरून झाल्यानंतर लगेच तुम्हाला मेन्सचं प्रिपरेशन सुरू करायचं आहे. आता ही 12 मार्चची जी प्रिलियम्स आहे हिची मेन्स 2 जुलै रोजी आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली साधारणतः तुम्हाला 112 दिवसाचा अवधी मिळतोय. म्हणजे जवळपास 3 महिने आणि 20 दिवस टेंटेटिव्हली तुम्हाला वेळ मिळतोय. त्या 112 दिवसामध्ये 3 महिने 20 दिवसामध्ये तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे. 12 मार्चची प्रिलिम्स याच पद्धतीने अभ्यास करणार आहेत की तुम्ही तुमचा रिझल्ट येईल. बरं, प्रिलिम्सचा पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मेन्सची तयारी सुरू करायला लागते. कारण प्रिलिम्सचा रिझल्ट यायला टाईम लागतो आणि रिझल्टची वाट पाहिली आणि आपला रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर कमी वेळ मिळतो आपल्याला प्रिपरेशनला. त्यामुळे आपला मेन्सचा रिझल्ट निगेटिव्ह येण्याचे चान्सेस असतात. म्हणून लगेचच 13 मार्चपासूनच लगेचच 2 जुलैच्या मेन्सचा अभ्यास सुरू करायचा. 2 जुलै रोजी मेन्स संपली का आता 2022ची जी प्रिलिम्स आहे ती 7 ऑगस्ट रोजी आहे. 2022ची जी प्रिलिम्स आहे ती 7 ऑगस्ट रोजी आहे. म्हणजे 2 जुलै आणि 7 ऑगस्ट एक तुम्हाला साधारणतः 36 दिवस मिळत आहेत फक्त. साधारणतः तुम्हाला किती दिवस मिळत आहेत? 36. म्हणजे 2 जुलै ते 7 ऑगस्ट ह्या पिरियडमध्ये तुम्हाला पुन्हा प्रिलिम्सचा अभ्यास करायचा आहे 2022च्या प्रिलिम्सचा आणि 36 दिवसामध्ये. मग त्या 36 दिवसामध्ये जर परत एकदा प्रिलिम्स क्लिअर व्हायचे असेल म्हणजे ऑलरेडी तुम्ही 2021ची प्रिलियम दिली आहे. मी पॉझिटिव्हली घेऊन चालतोय की तुम्ही ती प्रिलियम दिली, तुम्ही ती प्रिलिम्स क्लिअर व्हाल आणि तुम्ही ते 2 जुलैची मेन्स पण द्याल. आणि 2 जुलैची मेन्स दिल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 7 ऑगस्टच्या प्रिलिम्सची तयारी करायची. 7 ऑगस्टची जी प्रिलिम्स आहे त्याच्याकरता 36 दिवस वेळ मिळतोय. म्हणजे खूप कमी वेळ आहे. म्हणून आत्ता जे 72 दिवस मिळत आहेत प्रिलिम्सला 1 जानेवारी ते 12 मार्च, ह्या 72 दिवसात प्रिलिम्सचा तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल तितका कमी त्रास पुढे तुम्हाला 7 ऑगस्टच्या परीक्षेला होईल. मग ते 2 जुलै ते 7 ऑगस्ट 36 दिवस जरी असतील, 2 जुलै ते 7 ऑगस्ट 36 दिवस जरी असतील ना तरी सुद्धा तुमची व्यवस्थित तिथं रिव्हिजन होईल. जर आत्ता अभ्यास चांगला केला तर व्यवस्थित तुम्ही ते प्रिपेअर करू शकता. आणि 7 ऑगस्टची प्रिलिम दिल्यानंतर आता तुम्हाला हेक्टिक काम आहे. आता याचं कारण असं आहे की 7 ऑगस्टच्या प्रिलिम्सचं 20 नोव्हेंबर रोजी मेन्स आहे. पण ॲट द सेम टाइम तुम्ही आत्ता जी 2021ची प्रिलिम्स आणि मेन्स दिलेली आहे, 12 मार्चला 2021च्या जाहिरातीची प्रिलिम दिली आणि 2 जुलैला 2021च्या जाहिरातीची मेन्स दिली.
त्या मेन्स नंतर 36 दिवस तुम्ही परत नवीन प्रिलियमची अभ्यास सुरू केला आणि तुम्हाला आता इंटरव्ह्यूची तयारी सुरू करायची. म्हणजे आता सगळ्यात तुमचं हेक्टिक शेड्यूल ऑगस्ट नंतर होणार आहे. ऑगस्ट नंतर 20 नोव्हेंबरला त्या 7 ऑगस्टच्या एक्झामची मेन्स पण असेल 20 नोव्हेंबरला आणि 7 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही जर 2021ची 12 मार्चला दिलेली प्रिलिम्स क्लिअर झाला आहेत, 2 जुलै रोजी दिलेली मेन्स क्लिअर झाला आहेत, तर त्याचा इंटरव्ह्यू पण इथंच येईल. म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर ऑक्टोबर इथे कुठेतरी तुम्हाला इंटरव्ह्यूचे प्रिपरेशन करायचं आहे आणि परत नवीन मेन्सचं जे 20 नोव्हेंबरला आहे त्याचे प्रिपरेशन करायचं. ते मीन व्हाईल कुठेतरी इंटरव्ह्यू येईल, तो सप्टेंबरमध्ये येईल किंवा ऑक्टोबरमध्ये. आणि मग समजा ऑक्टोबरमध्ये तो इंटरव्ह्यू आला तर तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेट इंटरव्ह्यूने करणार आहेत, कारण तुम्ही इंटरव्ह्यू फायनल स्टेजला आहात आणि इंटरव्ह्यू दिल्यानंतर समजा निकाल लागण्याकरता टाईम आहे. इंटरव्ह्यू दिल्यानंतर निकाल लागण्याकरता थोडा टाईम आहे, तर परत तुम्हाला डबल, म्हणजे असं तर होणार नाही किंवा आपण पॉझिटिव्हली घेऊयात, पण आपण मागच्या वर्षीचा इंटरव्ह्यू दिला, 63 वॅकन्सीज आहेत आणि आपण इंटरव्ह्यूमध्ये नाही सिलेक्ट झालो, आपण रिकमेंड नाही झालो, फेल झालो, तर आपल्याला आणखी एक परीक्षा आहे ना. आपण ऑलरेडी एक ऑगस्टची प्रिलिम दिलेली, तिची मेन्स 20 नोव्हेंबरला आहे. त्या मेन्सला पुन्हा चांगले मार्क्स पाडून पुन्हा त्याचे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन आपल्याला करावं लागेल. म्हणजे या वर्षी तुम्हाला खूप मोठी संधी आहे. 4 डेट्स तुमच्याकडे आहेत, 2 प्रिलिम्स आणि 2 मेन्स ह्या एका वर्षात तुम्हाला द्यायच्या आहेत. मग पहिली 12 मार्चची प्रिलिम्स आहे, त्याच्यानंतर 2 जुलैची आहे. हा तारखा मी एकदम पुन्हा सांगतोय, कारण तुम्ही जर ज्युडिशियल ॲस्पिरंट्स असाल आणि ह्या डेट्स पुन्हा सांगण्याचं मेन कारण एक आहे की ह्या तुमच्या मनामध्ये असे एकदम फिक्स झाल्या पाहिजेत की 12 मार्च एक प्रिलिम्स, 2 जुलै परत त्याची मेन्स, 7 ऑगस्ट परत नवीन प्रिलिम्स, 20 नोव्हेंबर परत त्याची मेन्स. मीन व्हाईल पहिल्या प्रिलिम्स मेन्सचा इंटरव्ह्यू, 20 नोव्हेंबर नंतर परत एक इंटरव्ह्यू, आणि पॉझिटिव्हलीच घेऊन जाऊयात की आपण क्लिअर होऊयात. कुठेतरी दोन्हीपैकी एका परीक्षेमध्ये आपल्याला फायनल रिझल्टपर्यंत, आपल्याला यशापर्यंत आपण पोहोचलोच पाहिजे. म्हणजे हे शेड्यूल तुम्ही लक्षात ठेवा. पहिल्यांदा तुम्हाला 12 मार्चपर्यंत 72 दिवस आहेत. 12 मार्च ते 2 जुलै तुम्हाला 112 दिवस आहेत मेन्स करता. 2 जुलै ते 7 ऑगस्ट 36 दिवस आहेत साधारणतः, आणि 7 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर 105 दिवस आहेत तुम्हाला. म्हणजे पुन्हा ते 3 महिने आणि 5-10 दिवस असं ते शेड्यूल जाते. म्हणजे हे पूर्ण वर्षभर तुम्ही जर ज्युडिशियल ॲस्पिरंट आहात आणि तुमची जज बनण्याची इच्छा आहे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन होण्याची इच्छा आहे, तर हे वर्ष म्हणजे तुम्हाला खूप मोठी संधी आहे, खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि हे वर्ष तुमचं फक्त एक्झाममध्येच जाईल, अभ्यासामध्येच जाईल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही शंका आहेत, त्या शंका पर्टिक्युलरली काही प्रश्न काही विद्यार्थ्यांना पडतात किंवा काही विद्यार्थी तशा प्रश्न विचारतात. तर तुम्ही जर इलिजिबल आहात, तर बरेच जण विचारतात आम्ही दोन्ही परीक्षा देऊ शकतो का, तर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. तुम्ही जाहिरातीच्या तारखेला इलिजिबल असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही एकतर परीक्षा कशी देणार, एकतर फ्रेशर म्हणून देणार, म्हणजे पास आउट झाल्या लगेच नाही, तर 3 वर्ष प्रॅक्टिस म्हणून देणार, प्रॅक्टिशनर म्हणून देणार. तुम्हाला फ्रेशर म्हणून जर एक्झाम द्यायची असेल, फ्रेशर म्हणून जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर 3 कंडिशन्स आहेत, ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे पास आउट झाल्या पहिल्यांदा तर तुम्ही सगळे सेमिस्टर ऑल क्लिअर असले पाहिजेत. सगळे सेमिस्टर तुम्ही कसे असले पाहिजेत, ऑल क्लिअर असले पाहिजेत, ईच अँड एव्हरी सेमिस्टर. त्याच्यानंतर फायनल इयरला तुम्हाला 55% असले पाहिजेत फायनल इयरला, आणि सगळे सेमिस्टर ऑल क्लिअर पाहिजेत, म्हणजे सब्जेक्ट वाईज क्लिअर पाहिजे. रूल असा आहे की ईच अँड एव्हरी सब्जेक्ट लिडिंग टू लॉ डिग्री शुड बी क्लिअर्ड इन फर्स्ट अटेम्प्ट. म्हणजे विधवी पदवीधराची प्रत्येक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण. मग एटीकेटी नाही चालत, फर्स्ट सेमिस्टरला बॅक होता, सेकंड सेमिस्टरला क्लिअर झाला नाही चालत,
एखाद्या सेमिस्टरला पेपरला ॲब्सेंट होतात, नाही चालत. ऑल क्लिअर असल्यानंतर फायनल इयरला 55% पडले पाहिजेत. आणि तुम्ही ओपनमध्ये असाल तर वय 25 पेक्षा कमी पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर वय 30 पेक्षा कमी पाहिजे. हे तुम्ही फ्रेशर म्हणून एक्झाम देण्याकरता इलिजिबल. पण तुम्ही यापैकी एखाद्या क्रायटेरियात बसत नसाल, तुम्हाला एटीकेटी असेल, तर तुम्ही 3 वर्ष प्रॅक्टिस करून परीक्षा देऊ शकता. ते 3 वर्ष सनदच्या तारखेपासून काउंट होतात. आणि ते मोजायचे कुठे की जाहिरात ज्या दिवशी येते, समजा 2021 ची जाहिरात 23 डिसेंबर 2021 रोजी आली, तर त्या दिवशीपर्यंत ते काउंट होतं की 23 डिसेंबर 2021 रोजी माझे 3 वर्षाची प्रॅक्टिस कंप्लीट पाहिजे, जर मला प्रॅक्टिशनर म्हणून एक्झाम द्यायची असेल तर. किंवा 23 डिसेंबर 2021 रोजी माझं वय 25 कंप्लीट नाही झालं पाहिजे, जर मी फ्रेशर म्हणून देत असेल तर, आणि ओपनमध्ये असेल तर. आणि रिझर्व्ह कॅटेगरीत असेल तर माझं वय 30 कंप्लीट नाही झालेलं पाहिजे. 25 रनिंग असेल चालेल, 30 रनिंग असेल चालेल फ्रेशर करता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय आहे की सेकंड एक्झाम जे MFCचे आहे ते सेकंड एक्झाम 7 ऑगस्ट रोजी आहे. तर फायनल इयरचे जे विद्यार्थी आहेत सध्या, जे 5th इयरला आहेत, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी उत्सुकता आहे फायनल इयरची की आम्ही जूनमध्ये तर आम्ही पासआउट होत आहोत, फायनल इयर आमचं कंप्लीट होत आहे, एप्रिलमध्ये आमची एक्झाम होईल, जूनमध्ये आमचा रिझल्ट येईल, मग 7 ऑगस्टची एक्झाम आम्ही देऊ शकतो का? तर याचं एक कारण आहे की तुम्ही 7 ऑगस्टची एक्झाम देऊ शकत नाहीत. कारण ज्या दिवशी नोटिफिकेशन येतं त्या दिवशी तुम्ही पासआउट पाहिजेत. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरतायत, ॲडव्हर्टाइजमेंटची जी डेट आहे, फॉर्म भरण्याची जी डेट आहे, त्यावेळेस तुम्ही पासआउट पाहिजे, तुमचा फायनल इयरचा रिझल्ट आलेला पाहिजे. आणि 7 ऑगस्टची जी एक्झाम आहे 2022ची, तिची जाहिरात मार्च 2022 येणार आहे, मार्च 2022 मग मार्च 2022 तुम्ही पासआउट नाहीत. मार्च 2022 तुमचा फायनल इयरचा रिझल्ट आलेला नाही. मग तुमचा फायनल इयरचा रिझल्ट आलेला नाही आहे, तुम्ही पासआउट नाही आहेत, म्हणजे तुम्ही एक्झाम फॉर्मच भरू शकत नाही आहेत, बरोबर. त्यामुळे फायनल इयरचे मुलं त्या एक्झामला काही एलिजिबल होणार नाहीत. इलिजिबिलिटी क्रायटेरिया नेहमी लक्षात ठेवायचं की ज्या दिवशी नोटिफिकेशन येईल त्या नोटिफिकेशनमध्ये डेट असते की ह्या तारखेला तुम्ही एलिजिबल पाहिजेत. मग त्या दिवशी तुम्ही पासआउट पाहिजेत, वय 25 किंवा 30 पेक्षा कमी पाहिजे, त्या दिवशी तुमची 3 वर्ष प्रॅक्टिस कंप्लीट पाहिजे जर प्रॅक्टिशनर असाल तर. मग आता समजा आज मी आहे, आज समजा डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन आलं, मी फ्रेशर म्हणून देत आहे, मी आज इलिजिबल आहे. मार्चमध्ये पण मी इलिजिबल होऊ शकतो, फक्त माझं काय आहे, एज 25 क्रॉस नाही झालं पाहिजे फ्रेशर म्हणून असेल तर. किंवा आज एखाद्याचे प्रॅक्टिसचे 3 वर्ष कंप्लीट झालेले असतील तर साहजिकच ते मार्चची एक्झाम, मार्चमध्ये जे नोटिफिकेशन येईल 7 ऑगस्टची जी एक्झाम आहे त्याला तो इलिजिबल असेल. तर इलिजिबल कॅन्डिडेट दोन्ही एक्झाम देऊ शकतात, हा एक पहिला बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. त्यानंतर 21 आणि 22चे दोन्ही एक्झाम शेड्यूल्ड 2022 साली झाल्या, त्याच्यामुळे वर्षभर आपलं खूप हेक्टिक जाईल, जानेवारी टू डिसेंबर. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता वर्षभर किंवा कोविडमध्ये 1 वर्ष 2 वर्ष गेलेले आहेत, तर पॅटर्नवर फरक पडेल का, एक्झामिनेशन पेपर किंवा पॅटर्न डिफिकल्टी लेव्हल वाढेल का? तर लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये डिफिकल्टी लेव्हल दरवर्षी वाढत जातच असते, डिफिकल्टी लेव्हल दरवर्षी वाढते. असं काही नाही आहे की कोविड आहे म्हणून डिफिकल्टी लेव्हल वाढेल, ती वाढतच जाणार आहे. आज जी स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न आहे, आजच्या त्या परीक्षेमध्ये त्यांनी जे विचारलंय, तर तुम्ही लक्षात घ्या, आणखी पुढच्या वर्षी ती आणखी डिफिकल्ट होणार, त्याच्या पुढच्या वर्षी ती आणखी डिफिकल्ट होणार आहे. डिफिकल्टी लेवल एक्झामची दरवर्षी वाढतच जाते. आपण आपलं प्रिपरेशन पण तितकं डीपमध्ये केलं पाहिजे, तितक्या बारकाईने केलं पाहिजे. प्रिपरेशन करण्याकरता काय रेफर केलं पाहिजे, तर
प्रिलियम्स करता तर सगळ्यात महत्त्वाचं आहे बेअर ॲक्ट्स. तुम्ही बेअर ॲक्ट्स रेफर करणं खूप जास्त गरजेचं आहे. ते बेअर ॲक्ट्स तुम्ही जर व्यवस्थित डिटेलमध्ये वाचले, आता बेअर ॲक्ट्स वाचतानाही हाऊ टू रीड बेअर ॲक्ट इज अन आर्ट टू बी डेव्हलप्ड. बेअर ॲक्ट कसे वाचायचे ही पण कला आहे, म्हणजे ते लक्षात आलं पाहिजे. आणि बेअर ॲक्ट तुम्ही जितके जास्त वेळा वाचताल, जितके व्यवस्थित वाचताल, तेव्हा तितका कायदा तुम्हाला जास्त समजत जाईल, तेवढे कन्सेप्ट तुमचे जास्त क्लिअर होत जातील. आणि जेवढे कन्सेप्ट तुमचे जास्त क्लिअर होत जातील तेवढं तुमच्या JMFC, प्रिलियम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूला फायदा होईल. कायद्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर जास्त भर द्या. हा आपला एक पर्टिक्युलरली छोटासा एक व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये फक्त 2022चं शेड्यूल आपण डिस्कस केलं की 2022मध्ये ज्या 2 परीक्षा आहेत, 21चं नोटिफिकेशन आणि 22चं नोटिफिकेशन, याचं तुमचं शेड्यूल कसं असावं आणि तुम्ही प्रिपरेशन कसं करावं. बाकी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, स्ट्रक्चर किंवा रेफरन्सेस वगैरे त्याचाही आपला एक सेपरेट व्हिडिओ आहेत, यूट्यूबवरही तो अवेलेबल आहे. तर अपेक्षा आहे की तुम्हाला हे जे शेड्यूल आहे ह्या शेड्यूलची तुम्हाला यूजफुल ही इन्फॉर्मेशन राहील आणि याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या आणखी त्याच्यामध्ये काही शंका असतील तर आपण नक्की त्याच्याविषयी चर्चा करूया, त्याचाही एक नवीन व्हिडिओ बनवूयात. आपलं हे लॉ मराठी जे यूट्यूब चॅनल आहे त्यांचा जो हा प्रयत्न आहे की कायद्याच्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये किंवा प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळे कंटेंट्स पोहोचले पाहिजेत, तर ते एक छान असा उपक्रम आहे. त्यांच्या ह्या उपक्रमालाही मी शुभेच्छा देतो. आणि तुम्हा सर्वांनाही जो ज्युडिशियल ॲस्पिरंट्स आहात तर तुमच्या सर्वांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. 2022 हे वर्ष ज्युडिशियल ॲस्पिरंट करता खूप महत्त्वाचं आहे. 2 एक्झाम आहेत, 2 नोटिफिकेशन्स आहेत, 21 आणि 22चं. त्यामुळे अपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे. ह्या व्यवस्थित प्लॅनिंग करा. प्लॅनिंग तुमचं जेवढं व्यवस्थित असेल तर तुम्हाला तेवढे कमी एफर्ट्स लागतील, कमी तुम्हाला पर्टिक्युलरली आत्ता पहिलं जे 12 मार्च आणि 2 जुलैची एक्झाम आहे त्याच्यामध्ये जेवढे जास्त एफर्ट्स घेताल त्यामुळे पुढचे एफर्ट्स तुम्हाला थोडे कमी पडतील. त्यामुळे प्लॅनिंग व्यवस्थित करा, व्यवस्थित स्टडीचं शेड्यूल बनवा, अभ्यासाची स्ट्रॅटर्जी व्यवस्थित ठेवा आणि नक्कीच तुम्ही खूप छान मार्क्सने क्लिअर होताल. तुमच्या जे एफर्ट्स आहेत त्यांना नक्कीच यश मिळेल. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.